असं पण कोण नाही घरात. आता बाई घरातलं कामाला किती टाइम लागतोय. पण या माणसाचं काय विचित्र सारखं वागतोय ना. 8-8 दिवस बाहेर राहायचं, 8-8 दिवस इकडे तिकडे फिरायचं. काही मजा नाही जीवनाला अजिबात. काय करू काय कळलं झालं आता. पण लोकांना कसं वाटतंय, काय ती एकटी आरामात राहते, काय पैसा, काय गाडी, काय बंगला. पण ह्याच गोष्टी हे नसतात ना. माणसाला काहीतरी जीवनात वेगळं पाहिजे ना. माणसानं असलं तरी प्रॉब्लेम आणि नसलं तरी प्रॉब्लेम. कोण सांगणार त्या माणसांना. पण मला जरा कंटाळाच आलाय असं वाटायला लागले आता हे सगळं. काय करायचं पण नक्की काय करू. आता कामं पण करून देत नाही ना, इकडे जाऊन देत नाही ना तिकडे जाऊन देत नाही. घरात काम करायला नको बोलतो. फक्त असं बसायचं. असं बसून कसं दिवस चालणार. अरे बाचे बुवा तुम्ही. काय चाललं मामी? मी मजेत आहे. तुम्ही कसं आहात? एकदम मजेत आहे मामी. बसा बसा. बाकी काय चाललंय? एकटं चालला? हा, का बरं? आलो सहज चक्कर मारायला. म्हणलं मामा मामीला भेटून तरी जावं. मामा तुमची पोरगी तर शिकायला टाकली तिकडे तुम्ही लांब. हो, मग काय करणार आता. शिक्षण पण इम्पॉर्टंट आहे ना. तेवढी देऊन टाकली असते तर बरं झालं असतं मला. कुणाला? तुम्हाला? हा मग अहो, तिच्या बापाची स्वप्न किती आहेत माहिती आहे ना तुम्हाला. शिकलेलाच पाहिजे, मोठं घरदार पाहिजे, सगळ्या गाड्या बंगला पाहिजे आणि पोरीला सुखात ठेवणारा पाहिजे. हे बघा सुख, माझ्या पदरी सुख आले, पण मला आता एकटं वाटते. काय करू सांगा. पहा मग तुम्हीच विचार करा मामी. एवढा मोठा तुम्हाला बंगला बांधून दिला, बरोबर आहे की नाही? हा, मामा तिकडं गाड्या चालवीत फिरवतो, बरोबर आहे की नाही? मामाला काही झालं तर ड्रायव्हरच म्हणाल ना कोणी बी, बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला पाहून कोणी म्हणलं की तुम्ही ड्रायव्हरची बायको आहे म्हणून. हा, तेच तर नशीब माझं. काय करणार बोला. अहो, मी काय म्हणते, पण तुम्ही काहीतरी काम बघा ना चांगलं. तेव्हा तर काहीतरी कुठेतरी लाडीगोडी लावता येईल ना पोरीसाठी. चालू आहे प्रयत्न मामी. मग प्रयत्न चालू कधी. आता पोरीचं शिक्षण कंप्लीट होईल, मग आले की मग चांगलं स्थळ आलं आता ते बघतायच. म्हणजे कुठं लग्नाला चांगली जागा आहे, कोण चांगलं आहे. मला तर देणारच नाही ते, हे कन्फर्म आहे. मग मला पण वाटतं ना हो, आपल्या नात्यात कुठंतरी रिलेशन झालं तर चांगलंच आहे. पण तो माणूस नाही ना ऐकणार. मामा काय बोलला माहितीये का, मी भाच्याला देणार नाही. मग भाचा कलेक्टर झाला तरी देणार नाही. मला नातेवाईक द्यायचीच नाही. मग नाही म्हणतो मग काय करणार. अहो मामी किती काही काय ऐकायला येऊ राहिलं. विचार करा, पोरी पळून जात्या तिकडंच, बाहेर राहत्या पोरी, तिकडंच लॉजला जात्या, बीजला जात्या, काय काय गोष्टी. म्हणजे नाही हो, पोरगी माझी पोरगी तशी नाहीये. आम्हाला रोज व्हिडिओ कॉल असतो, रोज बोलणं असतं. असं काहीच नाही करत माझी पोरगी. आणि तिचा बाप माहितीये ना कसा आहे. तसं जर ऐकायला आलं, खांड करून टाकेल डायरेक्ट. ते दिसणार पण नाही कोणाला. सगळं खरं आहे तुमचं. पण कसं आहे माहितीये का मामी, काय झालं आता एवढा विचारात का तुम्ही? आणि हे कडा कधी घेतला बरं? सोन्याचं नाही हो. अहो, सोन्याचं नाही. मी असं विचारलं नाही सोन्याचं आहे का चांदीचं आहे. कडा कधी घेतला असं विचार. ते दिलं माझ्या मावस भावाने. हा, हा, एक कानोळे मावस भाऊ आहे माझा, त्यानं दिलं. चांगलं आहे पण. म्हणजे मानलेलं मावस भाऊ आहे. असं कानोळे असं. म्हणजे असं कानोळे म्हणजे असं पहिल्यापासूनच तसं कान आहे का? हा, त्याच्या मम्मीने काय ते ग्रहणामध्ये ते काय लिपलं होतं वाटतं, असं मानतात. हा, ग्रहणाचं पाळायला लागतं. बाकी मग काय चाललंय अजून? बाकी काही नाही, बस मजेत आहे. तुम्हाला एक लय महत्वाची गोष्ट सांगायची हो मामी. बोला ना. हं, इथं कुठं सांगू तुम्हाला? काय तू कुठं सांगू म्हणजे? या नाही इकडं, तुम्हाला सांगतो बाई. आता कुठं? अहो आता खरी कसं आहे माहिती आहे का, भिंतीला कान असतात. हा, त्याच्यामुळे ना काही गोष्टी. बरोबर सांग. असं पण कोण नाही घरात आता सध्या तरी. मग तेच लागत होतं म्हणून तर आलोय मी. बोला ना. अहो मामी बसा तुम्ही, बस मी सांगतो सगळं तुम्हाला समजून. हा, इथं जरा आवरलं नाही ना, पसारा झालाय ना जरा इथं. बोला. आणि लाईट पण नाही ना म्हणून पंखा पण ठेवलाय. असं पण वातावरण थंड आहे. मस्त वाटलं ना रूम. नवीनच बनवून घेतलंय बघा सगळं. मामी ऐका ना, ऍक्च्युली मला आहे ना, हा,
तुमची पोरगी नाही, मग तुम्ही आवडते हो. अहो जिभीला हाडबीड तुमच्या, काय वाटतं का तुम्हाला? अहो माझी पोरगीच आता लग्न करायचं वय आलं आणि तुम्ही माझ्या पोरासारखे, आणि जरा काही दिमाग कुठं काही आज ठेवून आलाय का, इथं तिथं काढून ठेवलंय काय? खरंच मामी तुम्ही लय आवडते, म्हणून तुम्हाला मी एका रूम मध्ये बोलवलं. मामी ए बाबा, हे काही कड्या बिड्या असं लावायचं काम करू नकोस. मामी, खरंच आतापर्यंत मी काय काय म्हणत होते मी? वाचे बुवा. हा, भाचे बुवा. भाचे बुवा म्हणत होते का तरी इज्जत दिली. हे असले करायला लागले नाही, अरे तुरेवरच येईल मी डायरेक्ट. मी पण अरे तुरे करीन. असं काय मला करायचं नाही, मी ओरडे ना, मी हाक मारेल कोणाला पण. तुम्ही दरवाजा उघडा, उघडा दरवाजा उघडा. तू आहे ना एवढी सुंदर दिसते ना, माझी नियतच फेडली. काही म्हणतो मला, काही म्हण, तू मामी नाही, माझी गर्लफ्रेंड वाटते मला. परत सांगते, जिबीला हाड आहे का तुमच्या? काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? अजून इज्जतीत बोलते मी, अजून इज्जतीत बोलते. कळते मी तुम्हाला काय बोलते ते. मामी मला आहे ना, लांबच राहा, लांबच राहा, लांबच राहा. मला पहिल्यापासून आहे ना पुरी आवडतच नाही. मग मला अंट्याच आवडतं. मग तुझी आई नाही? माझी आई, अहो आईचं रिलेशन वेगळं असतं. मग मी पण आईसारखीच आहे असंच समज. सारखी आहे ना, हम्म. आहे तर नाही ना. पण मामी काय अडचण आहे, तुमचा नवरा तिकडे 4-4, 8-8 दिवस मग भावाची बायको बघ, ती पण असेल ना आईसारखीच आहे ना. काही गोष्टी समजून घ्या. ते घरातलं घर आहे, घर कस काय फोडू मी? आणि हे काही घर नाही, हे दार आहे. तुम्हाला गरज आहे, तुमचा नवरा 8-8 दिवस बाहेर अहो राहतो. तो 10 दिवस का बाहेर आहे ना, मग पण तुम्हाला मला चालतं. तुम्हाला काही गुदू नाही होत का? असं काही गुदुबिदू नाही होत मला. तुम्हाला गुदू होत नाही का तुम्हाला? काय गुदुबिदू? तसलं काय ना, माझा हात असा रपाटा उठेल बघ. गुदुबिदू होत नाही तसलं मला. मारा ना, मला लय गोड वाटेल. तुम्ही टच केलेलं लय गोड वाटतं मला. मारलं तरी काय अडचण नाही, पण मारा. बघ अजिबात अंगाला हात लावू नको माझ्या, मी आधी सांगून ठेवते. तुम्ही लावा ना. काय मारा ना माझ्या. दार उघड चुपचाप आणि निघायला लाग. आणि आज खरं सांगू, आज माझे मग पाहुणे येणार आहेत, मी ते त्यासाठी वाट बघत फक्त बसले. एकदा पैसे लागले तर पैसे देतो. काय पैसे काय नाही, मला पैशाची काही कमी नाही. अजून नीट बोल, पैशाचा विचार करत नाही मी. माझ्या नवऱ्याने मला खूप दिले. हे आता आहे ना, हे जर हे उचललं ना, ह्याच्यात करोडचा माल आहे माझ्याकडं. असू दे, पण मी काय म्हणतो, तुम्हाला गरज नाही खरंच. गरज बिरज काय नाही, दार उघड चल चालायला. मामा इकडे राहतो. मामाचा तर विषय काढूच नकोस. आणि हे जर समजलं तर तुला दारातच काय, बाहेर अंगणात पण पाऊल नाही टाकून देणार मामा. तुम्ही सांगणारच नाही मामाला, मला माहिती आहे ना. का नाही सांगणार? कस काय सांगशाल? आणि मामाही सस्टून का? आता लाईट गेली म्हणून, नाही तर कॅमेरे चालू आहेत. कळलं? पुढं दार उघडायचं आणि चालायला लागायचं. परत पाऊल नाही टाकायचं मामा नसताना. अजून इकडे तिकडे बावरू नको. चल, चला चला बाचे बुवा. मामी हा बघायचं नाही इकडे तिकडे अजिबात. आणि बोलतो माझी पोरगी पाहिजे. कशाला पाहिजे पोरगी तुला? हा, आईवर डोळा आणि पोरगी पण पाहिजे तुला? कशाला पाहिजे? मामी ऐका ना, तुमचे पाय धरतो, पण कोणाला सांगू नका नाही गोष्ट. ऐका ना. सांगू नका. आत्ता गाव जमा करीन मी हाक मारून. नका असं नका करू. मामी काही गोष्टी ऐकता तुम्ही. तुमच्या पाया पडतो मी, पण एवढ्या वेळेत जाऊ दे फक्त. नका कुठं जाऊ दे म्हणजे बोल ना कोणाला. तुमच्या पाया बोलू नका म्हणजे? सॉरी उड भाषा बी मारतो. उड भाषा पण मारतो, पण माफ करा ना मला. आता याच्या पुढं कधीच नाही होणार. आता इथंच काय, आसपासच्या 10 गावातल्या पण पोरी तुला नाही देऊन देणार, एवढं लक्षात ठेव. तसाच राहा. मी ब्याला राहीन, पण मग मामाला नका सांगू. फक्त ही गोष्ट आपल्या दोघांची राहू द्या ना. रस्ता तिकडे आहे. लागलं असं मी येणार पण नाही, पण मग पोरी काय रस्त्यावर पडलीत का? फुकटच्या आहेत का बायका? असल्यांवर विश्वासच ठेवायला नको. हा, नाही तर माझा नवरा बाहेर असल्यावर काय असले धंदे करते मी? काय बाबा, आजकाल नात्यावर पण विश्वास ठेवायला नको. ना भाचा, ना कोण.
असल्या माणसांना घरातच घ्यायला नको आपली माणसं नसताना.